इकडे आईंना हळद लावून घेतल्या ना, तर हे बघा, हे असं बेड तयार केलं ना हळदीचं. ही ऑलरेडी गेल्या वर्षीची हळद आहे आमची आणि ती काढूकच नव्हती. तर आता इकडे ही बघा, ही आता दुसरं बेड तयार केलं ना आता. तर हे आता हळद लावतली आई, आणि थंय पण बेड तयार केला ना तो बघा. अशी राखा लावची लागता, राखा हे करूची लागता, पसरवची लागता. बघा हे बघा हळद बघा, गेल्या वर्षीची सेलम जातीची हळद आहे, त्याच्यात गावठी पण मिक्स आहे. हे बघा आजी बोलू काय तो ना, हे होते ते पण मी घातलं नको, मग जर खातं थंय लावलं काय? तर थंय त्या का त्या वेळेवर नाही, ते नाचणी चावण टाकली. हो, तिकडे आई नाचणे लावले ना. काय काय म्हणून लावलं सुद्धा. टाकले ते गावा ओके, नाचणी टाकली. हां नाचणे पेरल्या ते. झाला तर झाला रे. ते लाव तरी दुसरीकडे नंतर. हो म्हणूनच हे टाकले, कपड्यात नाही टाकू, कारण आता ते उकळूचं लागतं ना. मग ते उकळून मोकळून इकडे आणून लावायचं. चांगली हे बघा अशा प्रकारे ते सगळे लावून घेतलेले आहेत कांदे, आई लावून घेतली या पूर्ण बेडवर. आणि मग तसे रोप तयार होतले. आता हे पूर्ण घेऊ दे ऐक लावून. बोल काहीतरी बोल. आम्ही गेल्या वर्षी केलं ना, त्याचे थोडे कांदे आता आमका गावले ह्या वर्षी. गेल्या वर्षी हळद पण घेतली 2 किलो, नाही म्हटलं तरी. जय शिवराय, मी सचिन गाडीवकर, देवचर कोकणातलो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आता गावात गेले, तर शेतीची कामं तुमका मी दाखवूचो प्रयत्न करतले. तर आईन तुमका आई आता हळद लावता, तर त्याचो व्हिडिओ आता तुमका पुढे बघू गावतलो. हळद कशी लावतात, काय कांदे असतात ॲक्च्युली त्याचे, आणि बाकी शेतीची कामं आपण ह्याच्यात दाखवूचा प्रयत्न करूया ह्या व्हिडिओमध्ये. काय काय छोटी मोठी असतात ती करूया आपण, कारण काय मिरगाची कामं म्हणतो त्या का मिरगात काही गोष्टी असतात लावायचे ते, म्हणजे कंद म्हणजे चिना वगैरे, किंवा त्याचे वेल, किंवा तवशी, दोडक्या, किंवा हे चिबूड वगैरे, हे जे आपल्याला हवेत भाज्या, तर त्यांचे बिया वगैरे ते लावचे लागतात आपल्याक. आईकडे ना चिना पण हा, चिना म्हणजे एक कंदमुळा भाजीचा. तर तर आपण लावतो, आपण मिरगांग लावू शकतो वगैरे. मग त्याचा 3 वर्षांनी 4 वर्षांचा काढायचा, म्हणजे मोठं असं कंद भेटता, आणि त्याची मग भाजी वगैरे करतात. भारी लागतं भाजी वगैरे, औषधी असतात सगळा. तर साधारण त्याची लावची पद्धत म्हणजे कशी, तर जमिनीत खोलवर जाता, तर घळण असता, घळण म्हणजे बांध असता वगैरे असो, जो अनुपयोगी असतात, तर ते लावू शकतो आपण त्या घळणीवर. कारण काय घळण ती ते का 3 वर्षांनी मग ती जरा थोडी विस्कळूची लागता, कारण त्या चिना व्यवस्थित काढूसाठी. तर तशा पद्धतीची आपण जागा शोधायची वगैरे. म्हणजे कसं प्लेन अशी जागा शोधली ना, तर आपल्याला खणूक वगैरे त्रास असता. घळण कसा एका साईडसून आपण खोलला का आता इझिली आपल्याला चिना भेटू शकता. तर आता तशी जागा मी शोधतोय. बघा मी तुमका दाखवते जागा खायची शोधते, ती कशी शोधते ती. हे बघा, ही बघा, ही घळण आहे, ही बघा अशी ही घळण आहे. तर आता मका ना
हे बघा अशी घळण आहे बघा अशी साधारण ही घळण हे बघा ही हय जागा हय मी बघतोय हय हय आणि त्या खरून छोटासा मी भाग खणतलं आहे त्याच्यात लावतलं मग त्या खाली खाली जाताला जमिनीत काढूकता इझी पडताला आपल्याक. आता मी ही जागा निवडलं आहे आणि आई आता तुमका दाखवतली साप पण गेले ही जागा मी तर आता आई हय लावतली या. हे बघा हे आता चिना लावतली आई हे सगळं लावतलं काय की हो एकाच ठिकाणी. दोन काढी आणायचं. हे बघा घळ एक लावला की रिक्ता चांगला त्याला आतमध्ये जायला हे मिळतं बरं. आणि हे एक लावलं तेवढा खाली वर लाव हां हे एक लावलं दोन डबऱ्यांची लावली हां जास्त पण पाळत लावू नको लफडा वरता. हे बघा ह्या चिना असा चिना ना नांगर चिना असणार बरोबर. आता त्याच्यामुळे जरा राखाडी टाकतो. तर चिना वगैरे लावताना रक्का वगैरे टाकायची म्हणजे एक प्रकारचा आता कीटकनाशक असता खत असता असं. हे बघा अशी रक्का टाकतो. बघा अशी लावची असतात. त्या दुसरा थंय लावतली त्या डोलात ॲक्च्युली जवळ झाला आता. माती हवी तर आण घेऊन ये ह्याची खाली बघ माती आहे. ठीक आहे असू दे. दोन ठिकाणी मी आणि आई आता माळाक जातो तर बघूया भाजी काय भेटतं काय बघूया. भांगेची भाजी मग म्हणजे ह्या सीझनमधली भांगेची भाजी आणि इतर भाज्या ज्या रानभाज्या त्याची आपण रेसिपी करूया. कुड्याचे शेंगा वगैरे भेटले तरी आपण घेऊया आणि इतर काय वगैरे आंबे वगैरे समजा आता शेवटचा टप्पा जर आंबे वगैरे भेटले पण काय आता काय भेटले तरी काय उपयोगाचे नाही कारण किडे वगैरे त्याच्यात असतात. तर सीझन संपलोच ऑलमोस्ट हो आंब्यांचो. तर बघूया बाकी काय रानभाज्या वगैरे काय भेटतात ते आपण घेऊन येऊया. चला आता आम्ही माळाक लागलो तर ही घाटी मोठी घाटी आम्ही चढलो. हे बघा आवाज बघा पक्ष्यांचं किलबिलेट आहे. तेव्हा आंबे बघा आंबे बघा हे आंबे आता झाले हे रायवळ आंबे पूर्ण पडून हे झाले संपले म्हणजे खराब झाले. रायवळ खाऊक पण आता कोण नाही ढोरा पण नाहीत रायवळ आंबे खाऊक. जेवढे रायवळ आंबे अशी राय कधी नव्हती दिसत सहसा. हे बघा आंबे बघा काय राय झाली आहे बघा. अजूनही वर किती आहे बघा आंबू एकदम. हे बघा किती आंबे आहेत बघा वर. जूनची 15 तारीख होती तरी भरपूर आंबे आहेत बघा वर. ही असा भांगेची भाजी ह्या वर्षीची. हे बघा आई ही बघ काय
ही असा भार्गेची भाजी ह्या वर्षीची. हे बघा आई, ही बघ काय. भांग्याची भाजी हे बघा आतमध्ये बघा. तब्येतीत आहारात चांगली असते. आज करतो. ही बघा इकडे पण आहे भांग्याची भाजी. बघा अशी भाजी भेटतात आपल्या रानभाजी. जेव्हा जंगल जपशात तेव्हा ह्या आपल्याला अशा गोष्टी भेटतले. जंगल नष्ट झाला तर ह्या पण भेटायचं नाही तुमका. सगळा केमिकलयुक्त सगळा आता सगळे प्रकरणं बघा बाहेर पडतात. भेसळीचे प्रमाण झाले ते आता तुकाराम मुंडे साहेब त्याची पोलकोल करतात तेव्हा तुमका समजतं की किती भेसळ होतात प्रत्येक अन्नपदार्थात. तर ह्या पद्धतीने बघा तुम्ही ओरिजिनल खाना या जा आपल्या रानात शेतात जंगलात. म्हणून जंगल जपा. तर तुमका अशा गोष्टी किंवा अशा रानभाज्या वगैरे तुमका सीझन वाईज सगळ्या गोष्टी तुमका भेटत जातील. हे बघा कोवळी भाजी. हे बघ हे बघ एक ठेवलं बघ एक ठेवलं येतो बघ. एकदम कोळीची. करवंदा बघा. करवंदा ॲक्च्युली याच्यावर पहिलं पाऊस पडलो तर खात नाही असं म्हणतात. कारण किडे त्याच्यात जनरेट होतात बारके बारके. तर तरी पण आपण ट्राय करूया. हा बघा हा कोंबो म्हणजे लाल कलरचा आतमध्ये. हा बघा बघा मी खाऊक नव्हते करंदा ह्या उन्हाळ्याची ह्या सीझनची. तर खाऊन घेते बघूया चांगले चांगले भेटतात काय. हे बघा हो रानमेवा. जेव्हा जंगल जपशात तुम्ही शेती तुमची जपाल किंवा तुमचा आजूबाजूचा परिसर जपाल तेव्हा ह्या तुमका सगळ्या गोष्टी अनुभव भेटतले. आणि गरजेचे असतात पुढच्या पिढीक आताच्या पिढीक. कारण एवढा स्ट्रेसची दुनिया आहे ही सगळी. स्ट्रेस टेन्शन माणसाक कधी काय कुठचा प्रकारचा आजार किंवा ह्या सगळ्या दुनियेत होत असता. तर अशा गोष्टीपासून बचाव किंवा कुठेतरी लांब जाऊचं असतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी विसरायच्या असतील म्हणजे किंवा आपलं आरोग्य व्यवस्थित राखूचं असतात तर तुमका ह्या निसर्ग वाचूचो लागात. जेणेकरून तुमका त्याचो एका अर्थान 50% तरी फायदो होऊ शकता होऊ शकता. हे बघा करवंदा. ही बघा माझ्या हातात भार्गेची भाजी असा. आणि बरीच अशी आम्ही काढलो तर आईकडे आईकडे पिशवी असा तिच्या हातात. तर तर तिच्याकडे पण असं भाजी खूप म्हणजे तिनं काढल्या ना. तर बघा हे असे निसर्गात आपल्या गोष्टी भेटतात. तर जास्तीत जास्त प्रयत्न करा प्रत्येक गावातल्या लोकांनी की आपली जंगलं वाचूचा प्रयत्न करा. जंगल जपूचा प्रयत्न करा. कारण काय आताचा फॅड झाला खूप. आता तुम्ही ॲडव्हर्टायझिंग बघत असाल सोशल मीडियावर जमीनची विक्री खरेदी वगैरे ह्या काहीतरी धोकादायक आहे. तुमका ही धोक्याची पातळी समजा. जशी पाण्याची पातळी असता एक लेवल क्रॉस झाल्यावर जी धोकादायक बनतात तशी ही धोकादायक ह्या जे ॲडव्हर्टाईज चालू होत ते एकदम मोठ्या प्रमाणात. आणि ते बाहेरची लोक येऊन करतात ॲडव्हर्टायझिंग. त्यांना काय फरक नाही पडत. पैशासाठी हा सगळा चालू आहे. लक्षात ठेवा. हे आपला सामान्य माणूस जो कष्टकरी माणूस कामगार वर्ग जो मुंबईत जाऊन काम करता कष्ट करता त्यांनी ह्या जपा. कारण काय त्यांचा खरा इन्व्हेस्टमेंट त्यांची खरी इन्व्हेस्टमेंट हीच असा जंगल जमीन तसाच निसर्ग आपल्या कोकणातलं हे असा. त्यामुळे तुम्ही तो जास्तीत जास्त त्यावर विचार करा आणि जपूचा प्रयत्न करा. एवढाच मी तुमका प्रत्येक वेळी सांगत जाईन. प्रत्येक वेळी मी तुमका ह्या आठवण करून देत जाईन. पण त्याच्यातून थोडा तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करूचा प्रयत्न करा. बघा तिकडे आई आमची भार्गेची भाजी काढता. हे बघा हे गवरेड्याचं शेण आहे. एवढा बघा
त्या जंगलात येतात. मित्रांनो हे आंबो बघा कसं मस्त एकदम झपकेदार हा. तर आणि ह्या आंब्याचा आंबो आहे ना गोड हा, तर मी तुमका खाऊन दाखवते. हे बघा हा हा गावाची नाही तशी. हे बघ बाहेर बाहेर पडलेले बघ जरा. हो बघ वर असंच काढणार की घाळण गावले असते. तुमका आंबे दाखवते वरती अजून आहेत. आणि आंबो जो आमका गावलो हा आम्ही खाऊ खाई थांबलो आंब्या उडी एकदम गोड हा भारी हा मधासारखा हा. वर आंबे बघा अजूनच. यावर्षी रायवळ आंबे खूप होते. हे बघा हे कालच्या आई भेटतील 2-3 कालशीच आहे ते बघ आहे ते. त्याच्या वर बघ एक गाव तुला 2च. तर थोडी काढ. हे बघा आंबे बघा किती गोळा केला नाही रायवळ आंबे. आता हे का वापर रायते आता तुमका आई रायता बनवून दाखवतली या. हे बघा तिकडे भारगेची भाजी रायवळ आंबे. चल ते घेतलं तिकडे ते घेतलं. त्या आंब्या एवढी बघ कशी केवढी केवढी पडली. बघा आंब्याची राय बघा. बघा खाऊ कोण नाही चांगलं काय बघ खाऊन बघ पडलेलं आता ताजं. हे बघा हे बघा गोडा. मोस्ट अवेटेड कुड्याचे शेंगे तुमका दाखवचे होते तर ते भेटले 4च भेटले तर मी तुमका दाखवते. हे बघा हे कुड्याचे शेंगे. हे बघा हे औषधी असतात. भाजी पण कडू असतात पण ते भाजी करतात त्याची वगैरे. आणि पोटात दुखत असतात तर त्याचा पाळ पण औषधी असता. तर असा हे बघा गावते गाला घे घे. हे बघा जंगल फूल म्हणा किंवा निसर्गात आपल्या ही बघा अशी पण किती छान प्रकारची फुलं निसर्गात पण उगवतात बघा. हे असं जतन करू आहे बघा. मी तुमका जरा करून दाखवते. हे बघा बघू किती छान वाटतं बघा लांबून एकदम मस्त एकदम. मधमाशा खूप आहे त्याच्यावर मध गोळा करतात. बघा कुड्याच्या शेंगा बघा एवढे भेटले. आता काय करतात एवढे काय करू शकतोस. लोणच्या लोणचा बनवतली आई भाजी. तर चला आता आम्ही घरात जातो. तर आता तुमका स्पेशल भाजीचो भानगेची भाजी ह्याचो व्हिडिओ मी तुमका दाखवतो आहे. म्हणजे आई दाखवतली या त्याची भाजी बनवून ह्या सीझनमधली भानगेची भाजी. आणि आता ह्या व्हिडिओ मी एंड करतो आहे आता. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मग मी माटव घालून दाखवतो आहे. म्हणजे आपल्या ज्या वेलवर्गीय असतात फळभाज्या. तर आता हे आता मान्सून सीझन आहे तेव्हा त्या ह्याच्यामध्ये ती घालूची असता. तर तेव्हा मी तुमका घालून दाखवते त्याच्यामध्ये.